निखिलेश सावंत देसाई, निखिलेश सावंत देसाई. हॅलो, नमस्कार. रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव शशांक देवळेसर यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे. मी आपले अध्यक्ष गुड्ड्या पालकर यांना यज्ञेश पालकर यांना सांगतो की त्यांचे स्वागत करावे. सामन्याला होतोय सुरुवात. भोके विरुद्ध संगमेश्वर या दोन संघादरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅक करतोय संगमेश्वरचा संघ. सुरुवात झालेली आहे अटॅकला. अतिशय धीम्या गतीने चालू असलेला हा अटॅक. टायमर चालू झालेला आहे. निर्धारित वेळेमध्ये या ठिकाणी गुण मिळवायचे आहेत आणि त्या प्रयत्नात आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. भोके संघाकडून या ठिकाणी यावेळेस अटॅक होतोय.
समर्पण मैदानावरती पहिला गुण प्राप्त भोके संघाला. भोके विरुद्ध संगमेश्वर या दोन संघादरम्यान सामना लक्ष्मीपल्लीना स्पोर्ट्स क्लब पाली आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा अजिंक्यपद चाचणी आणि आजच्या दिवसातला हा तिसरा सामना संगमेश्वर विरुद्ध भोके. नाव बी काय लिहू नको. यानंतरचा होणारा सामना युवासेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध शिवछत्रपती देवरुख या दोन संघादरम्यान. देवरुख युवासेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध शिवछत्रपती देवरुख या दोन संघादरम्यान सामना यानंतर होईल. सविता साळवी आणि सीमा लिंगायत यांनी मंचावरती यायचं आहे. इकडे घेऊया रे, महिलांना इकडे घेऊया ना. थांब ना जरा. पहिल्या आपची समाप्ती 0-2 गुणसंख्या. यानंतरचा होणारा सामना युवासेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध शिवछत्रपती देवरुख दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. हॅलो हॅलो सविता साळवी यांचं स्वागत केतकी सावंत करेल. सविता साळवींचं स्वागत केतकी. यांचं नाव सांगा तिकडचं. सीमा लिंगायत. सीमा. सीमा लिंगायत यांचंही स्वागत केतकी सावंत करेल.
चला सामन्याला होते सुरुवात मैदानावरती. धन्यवाद. डिफेन्स मध्ये आहे पण झालं का? भोके संघ आणि संगमेश्वर यावेळेस अटॅक वरती पाहायला मिळत आहेत. एक गुण प्राप्त. जर्सी नंबर 8 जाईल मैदानाच्या बाहेर. भोके संघाचा संगमेश्वरचा एक जबरदस्त अटॅक यावेळेस पाहायला मिळतोय. थोडासा फंबल झाला मैदानावरती. एक गुण परत एकदा प्राप्त. टच पॉइंट 1 प्राप्त झालेला आहे. 2 गुण यावेळेस मिळत आहेत संगमेश्वर संघाला. यानंतर होणारा सामना युवा सेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध शिवछत्रपती देवरुख अ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. युवा सेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध शिवछत्रपती देवरुख अ. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी मंचाच्या डाव्या बाजूला येतील. पुन्हा एकदा एक हँड टच. 3 गुण प्राप्त. 4 गुण प्राप्त. पाच एका मागोमाग एक असे गुण प्राप्त होत आहेत संगमेश्वर संघाला. 6. मला वाटतं फक्त आकडे मोजावे लागतील. 7. सात झाले ना. 7 झाले. 7 बरोबर. 8वा गुण प्राप्त झालेला आहे आणि 9वा आता. पुन्हा एकदा एक नवीन स्लॉट मैदानावरती पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज भोके विरुद्ध संगमेश्वर या दोन संघादरम्यान सामना. टाइम आउट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्लब भोके या दोन संघादरम्यान हा सामना मैदानावरती चालू आहे. 2 गुण आहेत भोके संघाकडे, 9 गुण आहेत संगमेश्वर संघाकडे. लक्ष्मीपल्लीना स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय पुरुष व महिला खो खो स्पर्धा 2025-26 पुरुष गटाचे सामने यावेळेस मैदानावरती चालू आहेत. एक भव्य दिव्य देखावा असलेली स्पर्धा पालीगावमधील लक्ष्मीपल्लीना स्पोर्ट्स क्लब या आधी सुद्धा त्यांनी बऱ्याच स्पर्धांचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. सुरुवात त्यांची कबड्डीपासून झाली होती, त्यानंतर मात्र एक खो खोला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला मागच्या वर्षी, म्हणून या वर्षी सुद्धा त्यांनी जिल्हास्तरीय खो खो ठेवण्याचं आयोजन केलं. आणि त्यानंतर पुढील येणारं वर्ष त्यांचा प्रयत्न असेल की राज्यस्तरीय खो खो स्पर्धा त्याचं आयोजन या मैदानावर करावं अशी. तिसरा सामना पुरुष गटाच्या या ठिकाणी मैदानावरती चालू आहे. छत्रपती संभाजी महाराज क्लब संगमेश्वर विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भोके या दोन संघादरम्यान. आजच्या दिवसात थोडीशी लवकर सुरुवात झालेली आहे खेळांना, कारण प्रेक्षकांची गर्दी अजून तशी जमलेली नाही. जसं जसं दिवस मावळत जाईल प्रेक्षक आपल्याला अजून पाहायला मिळतील मैदानावरती. कालच्या दिवसामध्ये 33 स्पोर्ट्स लांजा आणि राजापूर तालुका हे दोन संघ सेमीफायनल मध्ये गेलेले आहेत. लेट इव्हनिंग त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळू शकतो. पाहूयात कोणता संघ. साऊथ रत्नागिरी मधून हे दोन्ही संघ आहेत, लांजा आणि राजापूर. नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना
युवासेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध छत्रपती देवरुख अ. आता चार झाल्या ना की ही घेऊया आणि नंतर मग ह्या दोन घेऊया. ह्या दोन झाल्या ना की मग मुलींची फायनल घेऊया हे जाऊ इकडे. आणि नंतर संघाची कर्णधार कुठे आलीच कुठे येईल कर्णधार तू हे हो सर चहा पिऊन घ्या. चहा सर पहिले एनर्जी ही 5वी 6वी आहे म्हणजे टाकली आहे ही 5वी 6वी. तिथं 5 नंबर 6 नंबर आहे. पण आता मॅच म्हणता तुम्ही ही घ्यायची ना. हा ही कालची ती ही घ्यायची आता ही झाल्यावर ही चौथी झाल्यानंतर match युवासेना. झाल्यानंतर मग ही सेमी ये, घ्यायची ये. आता आणि नंतर मग ह्या दोन चौथी मॅच झाल्यानंतर दोन्ही संघ आली का कुणाच्या हस्ते टॉस आहे सांगा टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात होते. 9-2 अशी गुणसंख्या. देवरुख काही मिनिटांचा खेळ आहे बाकी. या हाफ मधील संगमेश्वर विरुद्ध भोके या दोन संघादरम्यान हा सामना. अनेक स्पॉन्सर्स या स्पर्धेसाठी लाभले ज्यांनी सदर हस्ते या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे. ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यानंतर होणारा सामना युवासेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध छत्रपती देवरुख अ या दोन संघादरम्यान. संगमेश्वर गुणसंख्या 9, भोके गुणसंख्या 2. शेवटच्या एका मिनिटाचा खेळ आहे बाकी. तू वर या यानंतरच्या सामन्याचा टॉस होतोय. युवासेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध शिवछत्रपती देवरुख अ. सौ साळवी वहिनी यांच्या हस्ते हा टॉस. कुठलं कुठला संघ देवरुख शिवछत्रपती देवरुख अ संघानं टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. कुठे गेले श्री गणपत लिंगायत यांनी मंचावरती यायचे आहे. श्री गणपत लिंगायत. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, मैदानाच्या समोरील जे नळ आहेत त्या ठिकाणी हातपाय धुवू नका. पाणी ग्राउंडमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याऐवजी आपण जनरेटरच्या बाजूला ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आपण हातपाय धुवू शकता. सर्व खेळाडूंना पुनश्च एकदा सूचना,
मैदानाच्या समोरील बाजूला जे नळ आहेत त्या ठिकाणी आपण हातपाय न धुता जनरेटरच्या बाजूला ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण हातपाय धुवू शकता. नऊ 3 गुणसंख्या मैदानावर पाहायला मिळते. किती झाले हो? 9-3च झाले आहेत ना. 4 झाले. 9-4 9-4 अशी गुणसंख्या आहे. बापूभाई पंचांचा इशारा, सामना समाप्त. सामना विजय होतोय संगमेश्वरचा संघ. यानंतर लगेचच सामना होईल युवासेना कल्लेश्वरी देवळे विरुद्ध शिवछत्रपती स्पोर्ट्स देवरुख अ या दोन संघादरम्यान.